आज मी जे बोलणार आहे ना, ते प्रत्येक मुलीने तिच्या बेस्ट फ्रेंडला नक्कीच पाठवायला हवं आणि एकदा तरी ऐकवायलाच हवं. तुझ्याशी रोज माझं बोलणं होत नाही गं, पण कधी जरी कोणी जरी मला विचारलं ना, तुझी होती का गं कोणी बेस्ट फ्रेंड किंवा आहे का बेस्ट फ्रेंड? तर डोळ्यासमोर अजूनही न चुकता पहिला चेहरा हा तुझाच येतो. आपली शाळा संपली, कॉलेज संपलं, नोकरी, लग्न, जबाबदाऱ्या, प्रत्येकीचं आयुष्य वेगळ्या दिशेला निघून गेलं. आणि मग रोजचे कॉल सुद्धा हळूहळू कमी होत गेले. रोजच्या गप्पा महिन्यातून एकदाच होतात. तुझ्याजवळ मी कधीच काही लपवलं नाहीये ग आजपर्यंत. राग असू देत, हट्ट असू देत, वेडेपणा असू देत, सगळं तसंच बोलून टाकते. कारण तिथे माझ्याबद्दल कधी तर्कवितर्क लावलेच गेले नाहीत. योग्य अयोग्य ठरवताना तू माझ्या बाजूने नेहमी उभी राहतेस. आणि चुकले तर समजूनही सांगतेस बरं का. एका बेंचवर बसल्यापासूनचा तो प्रवास, तर माझी आई आज घरी नाहीये, माझा डबा तूच आणायचास असं हक्कानं सांगण्यापर्यंत, गप्प बस आता असं प्रेमाने ओरडण्यापर्यंत, आपलं नातं कधी मैत्रीच्या शब्दात बसलंच नाही ग. कधी मन खूप जास्त उदास होतं, कारण नसतानाही डिप्रेस फील होत राहतं. तेव्हा नकळत मोबाईल हातात येतो आणि आपोआप तुझा नंबर डायल होतो. तिथे माहिती असतं ना, की आपलं मन हलकं होणार आहे म्हणून. कारण काही माणसं आयुष्यात ऑप्शन नसतात, तर ती आपला कम्फर्ट प्लेस असतात. जर तुझ्याही आयुष्यात अशी एक जरी बेस्ट फ्रेंड असेल ना, जिच्याशिवाय तुझ्या आयुष्यातले अर्धे किस्से तर अपूर्णच राहतात, जिला तू काहीही न सांगता सगळं काही सांगू शकतेस, तर हा व्हिडिओ तिला नक्की पाठव. खूप छान वाटेल तिला.